सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता पंढरपूरवरून परत येत असताना सावली आणि सारंगच्या हाती खंड्या लागलेला असतो आणि त्यांच्या हाती खंड्या लागताच खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो. शुद्धीवरती आल्यानंतर भैरवीच्या आणि मॅकच्या तावडीतून खंड्या पळून गेलेला असतो आणि पळून जात असतानाच त्याची भेट सावली आणि सारंग यांच्याबरोबर झालेली असते आणि त्यामुळे 8 वर्षांपूर्वीचं सत्य हे आता सावलीच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, फायनली सावली आणि ओवीला टेंडर मिळालेलं असतं. पंढरपूरमध्ये गाण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे सावलीला आणि ओवीला मिळाल्यानंतर घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. पण सावलीचं मन हे मागे राहत असतं, ते म्हणजे अबीरसाठी. कारण तिला दुसऱ्या दिवशी पंढरपूरला निघायचं असतं. पण इथे अबीरला ठेवून जाणं तिच्या मनाला काही पटत नसतं. त्यामुळे ती सारखी जगन्नाथला म्हणत असते की मला अबीरची काळजी वाटते. ती अबीरला सुद्धा म्हणते की अबीर, तू जर आमच्याबरोबरच आला असतास तर किती बरं झालं असतं ना. मी तुझ्या टीचरबरोबर बोलू का, त्यांना सांगते अबीरचा पेपर नंतर घ्या म्हणून. तेव्हा अबीर म्हणतो, आई अगं असं काय करतेस, तुला माहिती आहे ना की स्कॉलरशिपची परीक्षा आहे, त्याच्यामुळे मला शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता तूच मला सांग, जर मी स्कॉलरशिपचा पेपर दिला आणि मग मला सरकारकडून शिष्यवृत्ती मिळाली तर मग माझी परीक्षा झाल्यानंतर मला मोफत शिक्षण मिळेल की नाही. मग त्याचा फायदा आपल्यालाच होईल ना. त्याच्यामुळे तू जा, मी नाही येणार. तेव्हा सावली म्हणत असते, बाळा ते पण बरोबर आहे, पण मला तुझी काळजी वाटते रे. तो म्हणतो, तू कशाला माझी काळजी करतेस, सुपर हिरो आहे ना माझी काळजी घ्यायला, आणि आजोबा पण आहेत. तू शांतपणे जा आणि ओवीबरोबर छान एन्जॉय कर. त्यानंतर इथे आता सावलीची इच्छा अबीर पूर्ण करणार असतो. कारण अबीरने आधीच इथे सुपर हिरोला म्हणजे सारंगला सांगितलेलं असतं की माझा पेपर सकाळचा आहे, एकदा का स्कॉलरशिपचा पेपर देऊन झाला की आपण दुपारी लगेचच पंढरपूरला जायचं. मला ओवी आणि आईला सरप्राईज द्यायचं आहे. त्या दोघींचं गाणं मला समोरच बसून ऐकायचं आहे, असं त्याने सांगितलेलं असतं. आणि सारंगसुद्धा अबीरची ही इच्छा आता पूर्ण करणार असतो. त्यानंतर सावली जगन्नाथजवळ येते आणि त्याला म्हणत असते की बाबा, मी जायला तर तयार झाले, पण माझा जीव काही धजावत नाही आहे. तो म्हणतो, का साऊ, असा का विचार करतेस तू. ती म्हणते, नाहीतर काय, अबीरच्या जीवाला धोका आहे हे तुम्हाला पण माहिती आहे. त्याला एकट्याला सोडून जाणं मला काही पटत नाही. तो म्हणतो, तो एकटा कुठे आहे. अगं मी आहे ना, आणि सारंगसुद्धा आहे, तो सुद्धा काळजी घेईल. मी काय म्हणतो साऊ बाळा, अगं तू सारंगला सत्य का नाही सांगत की त्याच्या घरच्या लोकांपासूनच अबीरच्या जीवाला धोका येते. ती म्हणते, बाबा त्यांना सांगून काय करणार आहे, त्यांच्या घरचे लोक किती धूर्त आहेत हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. अहो, जरी इथे सारंगने माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी जाऊन आपल्या घरच्या लोकांना जाब विचारला तरीसुद्धा त्यांचे घरचे लोक आहे ना मला दोषी ठरवून मोकळे होतील आणि सारंगला सांगतील की या सगळ्यामध्ये माझी चूक आहे आणि पुन्हा एकदा सारंगच्या नजरेमध्ये मला खोटं ठरवतील. आणि मग सारंग नेहमीप्रमाणे त्यांच्या घरच्या लोकांची बाजू घेतील आणि माझ्यावरती अविश्वास दाखवतील आणि मग पुन्हा जे आत्ता घडलं ना तसंच घडेल. त्यापेक्षा कुणालाही काहीही न सांगितलेलं बरं, असं इथे सावली म्हणत असते. त्यापेक्षा त्या लोकांपासून मला माझ्या अबीरलाच लांब ठेवायचं आहे. एवढी वर्ष मी त्यांची सावली माझ्या अबीरवरती म्हणूनच पडू दिली नाही ना. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, सावली तू काळजी करू नको, मी स्वतःच्या जीवापेक्षा अबीरची काळजी घेईन. सावली म्हणते, बाबा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, फक्त तुम्ही एक काम करायचं. सारंग इथे येतील आणि ते म्हणतील की मी अबीरला घेऊन माझ्या घरी जाऊ का. तुम्ही अजिबात अबीरला कुठेही जायची परवानगी द्यायची नाही, काहीही झालं तरीसुद्धा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारंगबरोबर तर अजिबातच नाही. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, बरं बाबा ठीक आहे, मी अजिबात अबीरला माझ्या नजरेसमोरून कुठेही दूर जाऊ देणार नाही. मग तर चालेल.
तेव्हा इथे सावली म्हणते, ठीक आहे बाबा, तुम्ही जबाबदारी घेतली आहेत ना, म्हणजे मी आता निश्चिंत आहे. त्यानंतर इथे आता सकाळी सावली तयार झालेली असते. तिने नाश्ता वगैरे सगळं रेडी केलेलं असतं. अबीरला एक्झामसाठी तयार केलेलं असतं आणि मग ती म्हणते, अबीर, मी जाणार आहे आता ओवीला घेऊन पंढरपूरला, पण तू आजोबांना त्रास द्यायचा नाही आणि सुपर हिरोलासुद्धा त्रास द्यायचा नाही, ठीक आहे ना? तेव्हा अबीर म्हणतो, हो ग आई, ठीक आहे, आणि पेपर नीट द्यायचा, पास झाला पाहिजे तू, स्कॉलरशिप आपल्याला मिळाली पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, आई स्कॉलरशिप मलाच मिळणार बघ तू, फक्त तू जा आणि तुझ्या गाण्याकडे व्यवस्थित लक्ष दे. त्यानंतर तो ऑल द बेस्ट म्हणतो आणि तो सुद्धा एक्झामसाठी निघून जातो. त्यानंतर इथे आता सावली तयार झालेली असते आणि गाडी घेऊन ती ओवीला घेण्यासाठी इथे आता घरी गेलेली असते, ते म्हणजे सारंग मेंदळेच्या. ती आता घराच्या बाहेरच उभी राहते आणि ओवीला फोन करून ती अमृताला सांगते की ओवीला घेऊन या, मी तिची वाट बघते, मी गाडी घेऊनच आले. तेव्हा सावली इथे आता ओवीला घेण्यासाठी आले. हे वरून आता तिलोत्तमा आणि मोनिका दोघीजणी बघत असतात. तेव्हा तिलोत्तमाला प्रचंड राग येत असतो. ती म्हणत असतो, घ्या, ज्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त राग आहे ती गोष्ट आता ही मुलगी करणार आहे. दोघीजणी आता एकत्र गाणार. त्यानंतर ह्या मुलीलासुद्धा मला घरामध्ये घ्यावंसं वाटत नाही आहे, असं इथे तिलोत्तमा आता म्हणत असते. तिला इथे आता मोनिकाशी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तिला ओवी आणि सावली या दोघांबरोबर खूपच जास्त प्रॉब्लेम आहे. आणि तरीसुद्धा इथे आता सावली कुणाला काही बोलत नाही. ती फक्त त्या ठिकाणी आलेली असते ओवीला घेण्यासाठी आणि ती घेऊन लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा अमृता ओवी आणि सावली या दोघींनासुद्धा मनापासून ऑल द बेस्ट म्हणते. तुमचा कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या पार पडू दे, असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. मात्र इथे तिलोत्तमा आणि मोनिका दोघीसुद्धा तिच्याकडे खूपच जास्त रागाने बघत असतात. पण सावली एक काम करते, मेंदळे कुटुंबाच्या घरी काही ती परत येत नाही, ती बाहेरूनच निघून गेलेली असते. आणि त्यानंतर इथे अबीर एक्झामसाठी गेलेला असतो आणि एक्झामसाठी गेल्यानंतर तो पटापट आपला स्कॉलरशिपचा पेपर सोडवतो. त्याचा अभ्यास उत्तम झाल्यामुळे आणि अबीर मुळातच हुशार असल्यामुळे त्याने स्कॉलरशिपचा पेपर हा आता ठरलेल्या वेळेच्या आधीच लिहून मोकळा केलेला असतो आणि त्याने तो पेपर आपल्या टीचरकडे दिलेला असतो. तेव्हा टीचर म्हणते, अरे अबीर, अजून तर वेळ आहे आणि एवढ्या लवकर तुझा पेपर झाला. तेव्हा अबीर म्हणतो, टीचर, माझा संपूर्ण पेपर आता लिहून झालेला आहे, मी जाऊ का? तिकडे बघा सुपर हिरो माझी वाट बघतायत, मला पंढरपूरला जायचं आहे, प्लीज नाही म्हणू नका, मला जाऊ द्या. तेव्हा टीचर म्हणतात की ठीक आहे, आता तू संपूर्ण पेपर कंप्लीट केला आहेस, तो सुद्धा वेळेच्या आधी, आणि तुला जायचं आहे तर तू नक्कीच जाऊ शकतोस. त्यानंतर इथे अबीर पंढरपूरला जायला सारंगबरोबर रेडी झालेला असतो. तेव्हा सारंग आधी अबीरला घरी घेऊन येतो, त्याला कपडे वगैरे चेंज करायचे असतात म्हणून. त्यानंतर जगन्नाथ म्हणतो, काय रे, काय चाललं आहे तुमच्या दोघांचं? अबीरला कुठे घेऊन जातो आहेस सारंग? सारंग म्हणतो की आम्ही बाहेर जातो आहे जगन्नाथजी. तेव्हा तो म्हणतो, हे बघ सारंग, तू प्लीज अबीरला घेऊन फक्त तुझ्या घरी जाऊ नकोस, कारण का तसं मी सावलीला प्रॉमिस केलं आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, नाही जगन्नाथजी, मी अबीरला कुठेही घेऊन जात नाही आहे. तेव्हा मी खरं तर अबीरला पंढरपूरला घेऊन चाललो आहे, हवं तर तुम्हीसुद्धा चला आमच्याबरोबर. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे सारंग. तेव्हा तो म्हणतो की अबीरनेच मला हट्ट केला आहे की त्याला ओवीचं आणि सावलीचं गाणं पंढरपूरमध्ये जाऊनच ऐकायचं आहे, म्हणून मी त्याला घेऊन जातो आहे. मी त्याला माझ्या घरी अजिबात घेऊन जाणार नाही आहे आणि काळजी करू नका जगन्नाथजी, मी त्याची व्यवस्थित काळजी घेईन. आणि त्यानंतर इथे सारंग अबीरला घेऊन पंढरपूरला गेलेला असतो. तेव्हा तिथे कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झालेली असते. ओवी आणि सावली दोघीजणी स्टेजवरती असतात आणि उत्तम आवाजामध्ये दोघीजणी गाणी गात असतात. खूपच छान आता कार्यक्रम पार पडला जातो. तेव्हा तिथले जे आयोजक असतात ते म्हणत असतात की सावली मॅडमची निवड करून आम्ही कुठलीही चूक केली नाही आहे. त्यांची निवड केल्यानंतर त्यांनी संपूर्णपणे इथे म्हणजे आमच्या निवडीला दाद दिली आणि त्याचबरोबर आमचा निर्णय कसा बरोबर आहे ते सुद्धा त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. त्यामुळेच इथे आम्ही सावली मॅडमची निवड केलेली आहे आणि त्या शिष्य आणि त्यांची गुरु
ही त्याचबरोबर त्या दोघींनी मिळून खूप सुंदर असं गाणं गायलं. सावली मॅडम ह्या आता ओवीच्या गुरु आहेत आणि ती शिष्य आहे, पण दोघींनी एकमेकांना चांगली जोड दिली. दोघी एकमेकींचा किती चांगलं रिस्पेक्ट करतात, दोघींमधलं बॉन्डिंग हे तिथे आता दिसून आलेलं असतं. तेव्हा अबीरला तिथं आलेलं बघून सावलीला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा अबीर आणि इथे सारंग दोघेजणं खाली बसून ओवी आणि सावलीचं गाणं ऐकत असतात. तेव्हा त्यांना प्रचंड आनंद दोघांना झालेला असतो आणि सारंग आणि तिथे आता अबीरला बघून ओवीला आणि सावलीला सुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो. त्यानंतर कार्यक्रम हा दणक्यात पार पडलेला असतो. सगळेजण इथे सावलीचं ऑटोग्राफ वगैरे घेतात आणि सावली, सारंग आणि इथे ओवी आणि अबीर तिथे काही मुलं आलेली असतात, अंध मुलं, त्यांना जाऊन भेटतात, त्यांचं भरभरून कौतुक करतात, त्यांचंसुद्धा गाणं तिथे पार पडतं. आणि मग संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर इथे सारंग आपल्या गाडीतून ओवी, सावली, अबीर आणि तो चौघेही जण आता पुन्हा पुण्याला यायला निघालेले असतात. तेव्हा गाडीतून येत असताना प्रेक्षकांनो एक महत्त्वाची गोष्ट घडते. इथे आता खंड्या जो गुंड आहे ना, त्याला भैरवीने आपल्या घरामध्ये ठेवलेलं असतं. तो शुद्धीवरती आलेला नसतो, पण तेव्हा तिथे मोनिका आलेली असते. राजकुमार कुठे गेलाय हे भैरवीला विचारायला. आणि तेव्हा भैरवी म्हणते की राजकुमार कुठे गेलाय मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. ती म्हणते प्लीज तुम्हाला काही कळलं तर मला सांगा. आणि जाता जाता तिला खंड्या दिसतो. ती म्हणते तिथे कोण आहे, कुणाला ठेवलं आहे तुम्ही? तेव्हा भैरवी म्हणते तिथे कुणीच नाही आहे, तू प्लीज जा. तेव्हा मोनिका जाता जाता पुन्हा पुन्हा तिथे वाकून वाकून बघत असते. तेव्हा भैरवी म्हणते की मॅक हे काय आहे? मी आधीच सांगितलं होतं ह्या खंड्याला आतमध्ये ठेवा म्हणून, इथे का ठेवलंस तू? तो म्हणतो की राजकुमार सर म्हणाले होते की खंड्याला अशा ठिकाणी ठेव त्याच्यावरती सतत आपली नजर असे, म्हणूनच हॉलमध्ये ठेवले. ती म्हणते मालकीन मी आहे का तो? जा त्याला आत्ताच्या आत्ता शिफ्ट कर. मोनिकाला संशय आला की आपण इथे कुणाला तरी ठेवले, त्याला आत्ताच्या आत्ता दुसरीकडे शिफ्ट कर. आणि जेव्हा प्रेक्षकांनो मॅग खंड्याला आता दुसऱ्या गोडाऊनमध्ये शिफ्ट करत असतो, त्याच वेळेला खंड्याला शुद्ध आलेली असते आणि तो आता भैरवीच्या नाकावरती टिचून भैरवी, राजकुमार आणि मॅक यांच्या तावडीतून सुटलेला असतो. तो गाडीमधूनच आता फरार होतो आणि मिळेल त्या रस्त्याने पळत सुटतो. तेव्हा पंढरपूरवरून निघालेले सारंग आणि सावली हे रस्त्याने येत असताना त्याच जंगलामधून आता खंड्या पळत पळत येत असतो. त्यानंतर तो रस्त्यावरती आलेला असतो आणि सावली सारंगच्या गाडी समोरच येतो. तेव्हा इथे जोरात ब्रेक दाबून सारंगने गाडी उभी केलेली असते आणि बघतो तर काय, खंड्याला खूप लागलेलं असतं आणि त्यानंतर तो त्याच्या गाडीवरतीच बेशुद्ध झालेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सावली आणि सारंग दोघेजण खंड्याला पकडण्यासाठी बाहेर येतात. तेव्हा दोघेही खंड्याकडे बघतच बसतात, कारण सावलीने त्याला बघता क्षणी ओळखलेलं असतं. 8 वर्षांपूर्वी सावलीची मुलगी ओवी तिला किडनॅप करण्यामागे खंड्याचा महत्त्वाचा वाटा होता. त्यानेच सावलीकडून तिची मुलगी हिरावून घेतली होती आणि सारंग त्याच्याकडे बघत बसतो, कारण त्याला माहिती करून घ्यायचं असतं की ओवी नक्की कुणाची मुलगी आहे, कारण सारंगनेच खंड्याकडून ती मुलगी अगदी सुखरूपरित्या आपल्याकडे घेतलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो पांडुरंगाने आशीर्वाद दिलेला असतो. सारंग आणि सावलीच्या समोर सत्य येण्यासाठी स्वतः जो खंड्या आहे ना, तोच त्यांच्या समोर आलेला असतो आणि सावली आणि सारंगने त्याला पकडलेलं असतं.